नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम तुम्हा सर्वांचं परत एकदा पोलीस भरती टेक्स्टबुक या आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत करत आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी बघत आहात की या ठिकाणी पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे आणि त्याचे फॉर्म जे आहेत ते या ठिकाणी 29 ऑक्टोबर पासून स्टार्ट झालेले आहेत. ठीक आहे. 29 ऑक्टोबर पासून या ठिकाणी फॉर्म फिलअपला स्टार्ट होत आहे. ठीक आहे. पण फॉर्म भरताना आपल्याला काही काळजी घेणं गरजेचे आहे. ती काळजी कोणती असणार आहे? तर पोलीस भरतीचा जो तुम्ही फॉर्म भरणार आहे, त्यावेळेला तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत, काही कागदपत्र लागणार आहेत. मग ती आता कागदपत्र कोणती लागणार आहेत? ठीक आहे. आणि मी एक विद्यार्थ्यांना सजेस्ट करेन, की फॉर्म 29 ऑक्टोबर पासून स्टार्ट होत आहे, तर थोडी घाई करू नका. ठीक आहे. 3-4 दिवस वेट करा आणि त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. कारण याच्यामध्ये अजून सुद्धा काही अपडेट येऊ शकतात. जर तुम्ही काही गडबडीत त्या ठिकाणी पहिल्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात केला, नंतर काही जर त्याच्यामध्ये चेंजेस झाले, तर तुम्हाला परत अपडेट करायला त्या ठिकाणी इश्यू येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं 2-3 दिवस थांबा तुम्ही आणि त्यानंतर मग फॉर्म भरायला सुरुवात करा. आता फॉर्म भरताना सर्वप्रथम ती जाहिरात बघा. जी जाहिरात आली त्या जाहिरातमध्ये काय-काय मेन्शन केलंय. मी तुम्हाला आता महत्त्वाचं हे सेशन याच्यासाठी असणार आहे, की बऱ्यापैकी विद्यार्थ्यांच्या ठिकाणी मेसेज येतात, की सर फॉर्म भरताना कोणती कागदपत्र लागणार आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी माहीत असावं यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे. अ, व्हिडिओच्या आधी सर्व जर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करून घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नंतर शेअर सुद्धा करा. म्हणजे जे या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी करतायत, या वर्षी वर्दी मिळवण्याचं स्वप्न बघत आहेत, त्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. बाकी जे काही अपडेट आहेत, ते सर्व अपडेट मी ह्या टेलिग्राम चॅनलला शेअर करत असतो. शुभम सर टेक्स्टबुक हा क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही हे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ह्याच टेलिग्राम चॅनलवर मी ही पीडीएफ सुद्धा या ठिकाणी शेअर करत आहे. तिथून सुद्धा तुम्ही ती पीडीएफ बघू शकता. त्याचबरोबर अजून काही नवीन जर अपडेट येत असतील तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला याच टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. तर सर्वप्रथम बघा, आता डॉक्युमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही फॉर्म भरताय त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्याला या ठिकाणी मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडी. आता जर तुमचा मोबाईल क्रमांक म्हणजे काय असणार आहे बघा, असा मोबाईल नंबर घ्या जो तुमचा या ठिकाणी ऍक्टिव्ह आहे. नाहीतर असा घेऊ नका की तो कितीतरी वर्ष झाले त्याला रिचार्ज केला नाही, त्याला काहीच त्याचा वापर करत नाही. असा नंबर घेतला आणि एखाद्या वेळेस जर तुमचा या ठिकाणी महत्त्वाचा काहीतरी मेसेज आला, तो तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर तेव्हा तुमचं नुकसान होऊ शकतं. सो असा नंबर घ्या की तुम्ही तो डेली यूजमध्ये करताय आणि तो शक्यतो करून असा मोबाईल नंबर घ्या जो आधार कार्डला या ठिकाणी लिंक असेल, जो तुमच्या बँक अकाउंटला लिंक असेल. म्हणजे जेणेकरून जे काही भविष्यात तुमच्या या ठिकाणी काही अपडेट असतील ते तुम्हाला त्या त्या मोबाईल क्रमांकावर भेटून जातील. त्याच्यानंतर ईमेल आयडी बघा. ईमेल आयडी काय तुम्ही या ठिकाणी नवीन बनवू शकता किंवा ऑलरेडी तुमचा जर असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी ईमेल आयडी घ्या. कारण ईमेल आयडीवरच आता सगळ्या बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी येत असतात. आता पोलीस भरतीची जी पात्रता आहे ती या ठिकाणी 12th पास आहे. ठीक आहे. 12वी पात्रता आहे. त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम लागणार आहे 10वी पास मार्कशीट आणि सर्टिफिकेट. आता मार्कशीट आणि सर्टिफिकेट तुम्हाला दोन असतात लक्षात ठेवा. मार्कशीट आणि सर्टिफिकेट 10वीला आणि 12वी. ठीक आहे. त्याच्यानंतर 12वीचं बघा. 12वीचं पण तुम्हाला सेम लागणार आहे. 12वी पास मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. आता पात्रता तर तुमची 12वी पर्यंत आहे. पण असा विद्यार्थी नसणार आहे की तो फक्त 12वी पर्यंत शिकला. त्याच्यामध्ये डिग्रीवाले सुद्धा असणार आहेत. त्याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन वाले पण असणार आहेत. ठीक आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांची जी बाकीची डॉक्युमेंट आहे डिग्रीची ते सुद्धा तयार करून ठेवा. आता सध्या जरी लागत नसतील तरी सुद्धा तुम्हाला केस भविष्यामध्ये लागतील. ठीक आहे. नसेल तरी काही इश्यू नाही. ठीक आहे. ओके. पण तुम्हाला ही 10वी आणि 12वी तर तुमचं प्रॉपर असणं गरजेचं आहे. आणि एक महत्वाचं की तुम्ही जेव्हा फॉर्म भरताय त्या फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे नाव आहे, हे जे नाव आहे हे नाव या ठिकाणी 10वीच्या सर्टिफिकेटवर 10वीच्या मार्कशीटवर जशा प्रकारे दिलेलं आहे त्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला नाव त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, नाव भरायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र. आता जातीचे प्रमाणपत्र, जातीचे म्हणजे एस-सी, एस-टी, त्याच्यानंतर ओबीसी असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर एन-टी वगैरे असेल. ठीक आहे. ह्यांना जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आता कास्ट सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन पण भेटणार आहे. मग एज रिलॅक्सेशनसाठी तुम्हाला त्या ठिकाणी वयाचा दाखला सुद्धा असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तुमचे जे वय मर्यादा दिलेली आहे त्या वय मर्यादेनुसार तुमचं वय किती वर्ष होत आहे ते यासाठी तुमचा हा वयाचा दाखला लागणार आहे. त्याच्यानंतर अधिवास प्रमाणपत्र. अधिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमच्या या ठिकाणी बघा डोमेसाईल सर्टिफिकेट वगैरे जे आहे, डोमेसाईल सर्वांनी काढून घ्या. ठीक आहे. डोमेसाईल त्याची पण व्हॅलिडिटी असते त्यानुसार या ठिकाणी डोमेसाईल सर्टिफिकेट काढून घ्या. जर काढणार नसेल तर ते सुद्धा त्या ठिकाणी रेडी करून घ्या.
ठीक आहे. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. आता नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बघा, एस सी एस टी सोडून बाकी तुम्ही जे ओबीसी एन टी, त्याच्यानंतर एस सी बी सी असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर बाकी जे आहेत कास्ट कॉलेज त्यांच्यासाठी हे नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे. नसेल तर आता लगेच काढून घ्या. ठीक आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस बघा, आता ईडब्ल्यूएस मध्ये थोडासा घोळ आहे. काही मुलांना या ठिकाणी ईडब्ल्यूएस साठी ती पात्र नाहीत. काही लोक आता ते ईडब्ल्यूएस चे एस सी बी सी झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर काही ईडब्ल्यूएस होते, आता मराठा कास्ट जे आहे त्याच्यामध्ये काही लोकांचं ओबीसी काढलेलं आहे. तो थोडा गोंधळ होऊ शकतो. आता सध्या ईडब्ल्यूएस ला तुम्ही एलिजिबल नसणार आहात. ठीक आहे. कारण तुम्हाला आता एससीबीसी मधनं फॉर्म भरावा लागणार आहे. जे ईडब्ल्यूएस मध्ये इलिजिबल आहेत त्यांना तर काय प्रॉब्लेम नाही, ईडब्ल्यूएस मधनं भरू शकतात. पण काही लोकांच्या या ठिकाणी ईडब्ल्यूएस पण काढलेला आहे आणि एससीबीसी पण काढलेला आहे. त्या केसमध्ये तुम्हाला थोडा इश्यू होऊ शकतो. ह्याच्या रिलेटेड सुद्धा मी पाहिजे तर सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनेल. हा सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट काढायचं आहे. त्याच्यानंतर खुल्या प्रवर्गात म्हणजे जे ओपन महिला आहेत त्या ओपन महिलांसाठी या ठिकाणी 30% जे आरक्षण आहे त्याच्या सवलतीसाठी तुम्हाला एक प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट जे आहे ते तुमच्या या ठिकाणी काय असणार आहे, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र. म्हणजे जे काही या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र सुद्धा असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता अजून जे डिटेल आहे, जेव्हा तुमचे फॉर्म फिल होणार आहेत, ठीक आहे, फॉर्म कशा प्रकारे भरायचे, त्यावेळेला कोणते कोणते डॉक्युमेंट कंपल्सरी रिक्वायरमेंट आहेत ते सुद्धा मी त्यावेळेला सांगणार आहे. पण आता सध्या तरी हे तुम्ही डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. ठीक आहे. फॉर्म स्टार्ट झाले काही करू नका, 2 दिवस 3 दिवस वेट करा, त्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. मी परत एकदा सांगत आहे. आणि अजून एक पोलीस भरतीचा फॉर्म भरताना लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्याची या ठिकाणी वेकन्सी झालेली आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलला फॉर्म भरताय, तुम्ही एकाच जिल्ह्यासाठी या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबलसाठी फॉर्म भरू शकताय. नाहीतर तुम्ही पोलीस कॉन्स्टेबलसाठी मल्टिपल जिल्ह्यासाठी जर फॉर्म अप्लाय करत असाल तर तुमचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. ही काळजी घ्या. ही तुमचं अपडेट सुद्धा आलेलं आहे. ठीक आहे. सो ती चुका करू नका. तुम्ही मल्टिपल पोस्ट आहेत त्याच्यासाठी फॉर्म भरू शकता, बट एकाच पोस्टसाठी मल्टिपल डिस्ट्रिक्टसाठी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे. हे थोडंसं नोट डाऊन करून घ्या. बाकी जे आपली तुम्हाला आता प्रॉपर लेखी परीक्षेची तयारी करायची असेल, तुम्ही शारीरिक चाचणी तर करालच, पण शारीरिक चाचणी झाल्या झाल्या लगेच या ठिकाणी लेखी परीक्षा सुद्धा येईल. त्यावेळेला तुमचा या ठिकाणी अडचण होऊ शकते. त्यासाठी आताच शौर्य बॅच जी आहे ही ॲप बॅच फॉलो जॉईन करा. आता मंथ एंडची या ठिकाणी ऑफर चालू आहे. 999 मध्ये तुम्हाला या ठिकाणी सुपरपास नावाचं सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी भेटणार आहेत. टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स, प्रॅक्टिस, त्याच्यानंतर क्लासेस, सर्व गोष्टी भेटणार आहेत. ठीक आहे. तर नक्कीच हे जॉईन करा. बाकी कुपन कोड तुम्ही SBB सर हा कुपन कोड यूज करा. ठीक आहे. काही डाऊट जर असेल तर तुम्ही मला या ठिकाणी ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता. ठीक आहे. ठीक आहे. चला त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय असणार आहे, आता भूकंपग्रस्त प्रमाणपत्र. जे भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र असणार आहे. ठीक आहे. तुम्ही त्या क्रायटेरियामधून जर अप्लाय करत असाल तर या ठिकाणी ते भूकंपग्रस्त प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला असणं गरजेचं आहे. ठीक आहे. विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेले खेळाडू प्रमाणपत्र. आता जे खेळाडू आहेत, जे स्पोर्ट्समन आहेत, त्यांनी जर स्पोर्ट्स कोटामधून जर अप्लाय करत असेल तर त्यांच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कुठलं, विभागीय उपसंचालक यांच्याकडून पडताळणी केलेलं खेळाडू प्रमाणपत्र. त्यानंतर वडील पोलीस जर असले त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला असणं गरजेचं आहे. होमगार्ड जर होमगार्ड असलेच, आता होमगार्ड बघा काही लोक या ठिकाणी ऑलरेडी होमगार्ड मध्ये आहेत, मग त्या होमगार्ड असलेलं त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी सेपरेट रिझर्वेशन आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमचा हा आयडी प्रूफ. ठीक आहे. आयडी प्रूफ काय असणार आहे, आधार कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ह्याच्यापैकी तुम्हाला या ठिकाणी एखादं असणं गरजेचं आहे. आयडी प्रूफ. आता आयडी प्रूफ असाच घ्या जो म्हणजे तुम्हाला एक्झामला गेल्यानंतर तिथे सुद्धा जो आयडी प्रूफ दाखवताना काही इश्यू येणार नाही. आणि एक लक्षात ठेवा, आयडी प्रूफवर जे नाव आहे तेच नाव तुमचं 10th मार्कशीटवर आहे का बघा. त्याच्यानंतर तेच नाव तुम्ही या ठिकाणी त्या फॉर्म मध्ये भरताय का बघा. काही लोकांचं असं असतं की त्या हॉल तिकीटवर नंतर एक नाव येतं आणि नंतर त्या आयडीवर एक नाव असतं, पण ती लास्ट मोमेंटला या ठिकाणी गोंधळ होऊन जातो. त्याच्यासाठी आत्तापासूनच ही काळजी करून घ्या. जर ते नाव तुमचं चुकीचं असेल तर ते नाव सुद्धा अपडेट करून घ्या. ठीक आहे. बऱ्यापैकी मुलींचं या ठिकाणी बघा लग्नानंतर नाव चेंज वगैरे होतात, मग ते थोडेसे इश्यू येतात. ठीक आहे. तर थोडंसं तुमचं या ठिकाणी ते सुद्धा या ठिकाणी डॉक्युमेंट रेडी करून ठेवा. माजी सैनिकांसाठी बघा, माजी सैनिकांसाठी या ठिकाणी डिस्चार्ज कार्ड, ओळखपत्र असणं गरजेचं आहे. माजी सैनिकां जे आहे उमेदवार आहेत त्यांचं आर्मी एज्युकेशन झालं असेल तर त्याचं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. आणि चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र जे आहे, ठीक आहे, हे कधी लागणार आहे तुम्हाला, जेव्हा तुमचं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार तेव्हा या ठिकाणी तुमचं ते चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे.
ठीक आहे. हे महत्त्वाचे काही डॉक्युमेंट आहेत. आता बऱ्यापैकी लोकांना कन्फ्युजन असेल, की सर हे आम्हाला सगळे डॉक्युमेंट लागणार आहेत का? तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाहीत. ज्या क्रायटेरियानुसार, ज्या पात्रतेनुसार जे विद्यार्थी आहेत, त्यानुसार या ठिकाणी हे डॉक्युमेंट लागणार आहेत. म्हणून तुम्ही या ठिकाणी बघा शेवटला सूचना पण दिलेली आहे, की वरीलपैकी कोणतेही जे कागदपत्र आहे ते तुमच्याकडे नसेल तर लवकर काढून घ्यायचं आहे. ठीक आहे. कुठलं जर एखादं कागदपत्र नसेल तर आता 10वी-12वी तर तुमच्याकडे असणार आहे. शैक्षणिक कागदपत्र असणार आहेत. पण त्याच्यामध्ये डोमेसाईल नसेल किंवा कास्ट सर्टिफिकेट किंवा नॉन क्रिमिनल नसेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघ मी आता जस्ट सांगितलं की कागदपत्रावर नाव सारखे हवे. जर एखाद्या डॉक्युमेंटमध्ये नावात बदल असेल तर ते नाव अपडेट करून घ्या. अपडेट करून घ्या. अपडेट नसेल तर अपडेट करून घ्या. त्याच्यानंतर जर तुमचं एखादा डॉक्युमेंट हरवलं असेल किंवा खराब झालं असेल तर नवीन काढून घ्या. ठीक आहे. नवीन काढून घ्या. डॉक्युमेंट जर खराब झाला असेल, हरवलं असेल तर. ठीक आहे. त्याच्यानंतर वरील सर्व कागदपत्रे तुम्हाला लागतीलच असे नाही. काही कागदपत्रे तुमच्या पात्रतेनुसार लागतील. ठीक आहे. म्हणजे जर आता ओपन मध्ये तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एससी एसटीची काही गरज लागणार नाहीये. तुम्हाला नॉन क्रिमिनलची गरज लागणार नाहीये. पण जे एससी एसटी आहेत किंवा जे ओबीसी आहेत त्यांना या ठिकाणी ते सर्टिफिकेट सुद्धा लागणार आहे. तर हेच एक तुमच्यासाठी महत्वाची माहिती होती, की आता मी जस्ट सांगतो की तुम्हाला जे पोलीस भरतीचा फॉर्म भरत आहात त्या फॉर्म भरायच्या आधी हे सर्व तुमच्याकडे कागदपत्र आहेत का, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही इश्यू आहेत का ते फाइंड करा. त्याच्यानंतर फॉर्म भरायला सुरुवात करा. ठीक आहे. फॉर्म हा जर तुम्ही आत्ताच प्रॉपर भरला तर तुमच्या शेवटपर्यंत काही इश्यू येणार नाही. आपण काय करतो घाई गडबडीत फॉर्म भरायला सुरुवात करतो, जसं आहे तसं अपलोड करतो आणि नंतर नोटिफिकेशन आपण सरळ नोटिफिकेशन सुद्धा वाचत नाही की त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केले. कधी कधी असं असतं की बघा डोमेसाईल जे आहे ते चालू वर्षाचं तुमचं लागत असणार आणि तुम्ही मागच्या 3-4 वर्ष मागचं जर अपलोड केला तर तिथं सुद्धा तुम्हाला इश्यू येऊ शकतो. ठीक आहे. सो थोडंसं काळजी घेऊन या ठिकाणी फॉर्म भरा. ठीक आहे. आणि मी परत एकदा सांगतोय जर तुम्ही एका पोस्टसाठी मल्टिपल डिस्ट्रिक्टमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही या ठिकाणी रिजेक्ट होणार आहात. ठीक आहे. तो ते डोक्याला लावू नका. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कारागृह शिपाईसाठी वेगळ्या जिल्ह्यामध्ये भरताय, पोलीस कॉन्स्टेबलसाठी वेगळ्या जिल्ह्यामध्ये भरताय ते चालेल. बट पोलीस शिपाईसाठी तुम्ही 4-5 जिल्ह्यामध्ये फॉर्म भरताय तर तुमचं तिथं इश्यू होऊ शकतो. ठीक आहे. बाकी सर्व काही जे अपडेट आहेत ते मी या ठिकाणी शुभम सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलला शेअर करत राहीन. ठीक आहे. हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. ठीक आहे. त्याचबरोबर ज्यांना वाटतं की आतापासून लेखी परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी ही नक्कीच बॅच फॉलो करा, शौर्य बॅच. ठीक आहे. ही तुम्हाला टेक्स्टबुकच्या ऍप्लिकेशनवर भेटून जाईल. ह्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तिथून ही तुम्ही बॅच जॉईन करू शकता. बाकी जर काही डाऊट असेल तर मी माझा मोबाईल नंबर सुद्धा दिला आहे. इथं तुम्ही व्हॉट्सअप मेसेज मला करू शकता. ठीक आहे. जर अजून काही तुम्हाला इश्यूज असतील, काही माहिती हवी असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. मी कमेंटचा तुमच्या या ठिकाणी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर त्या कमेंटच्या बेसिसवर अजून काही आपल्याला व्हिडिओ जर बनवता आला असेल तर तो सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवणार आहोत. जे महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, जे महत्त्वाचे आवश्यक कागदपत्र आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहेत. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंट्स एकदा चेक करा. ठीक आहे. ही पीडीएफ मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला सुद्धा शेअर करत आहे. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. जे जे पोलीस भरतीची स्वप्न बघत आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुमची शारीरिक चाचणीची तयारी चांगली असेल, तुमची लेखी परीक्षेची तयारी चांगली असेल, पण तुमची सुरुवात म्हणजे तुमचा जो फॉर्म भरायचा आहे तिथं जर तुम्ही चुका केल्या तर तुमचं ते पूर्ण सगळं व्यर्थ जाणार आहे. तर थोडीशी काळजी घ्या आणि बाकी सर्व भावी पोलीस बंधूंना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा. आता यावर्षी सिलेक्शन घ्यायचं आहे. एकच मिशन खाकी सिलेक्शन आपल्याला घ्यायचं आहे. बाकी माझे 9 वाजता या ठिकाणी बघा, रात्री 9 वाजता या ठिकाणी आपल्या ह्याच चॅनलवर पोलीस भरती टेस्ट या चॅनलवर क्लासेस असतात. तर तिथं तुम्ही क्लासेस सुद्धा फ्रीमध्ये करू शकता. आणि दर शनिवारी या ठिकाणी तुमच्यासाठी फ्री टेस्ट सुद्धा असते. ती टेस्ट सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. ती पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. ओके. चला बाय बाय. टेक केअर. थँक्यू सो मच.